काय? शुद्धीवर आहेस का? मेघनाने गीताला रागातच विचारले. गीताने शाळेत आल्या आल्याच कालचा वृत्तांत मेघनाला सांगितला. तसा मेघनाचा पारा चढला होता. नीरव, तेही पूजासोबत? कसं शक्य आहे हे? दोघेही दोन टोकाची माणसं. आणि नीरवनी पूजाला प्रपोज करणं हेच नेमकं मेघनाला रुचलं नव्हतं. यामागचं सत्य काय याची शहानिशा करणं आता मेघनासाठी निकडीचे होते. सरळ जाऊन तिने पूजाला गाठले आणि कालच्या प्रकाराबद्दल विचारले. पूजाने कोणतेही आडेवेडे न घेता स्पष्टच सांगितले. हो ग, मला पण अनपेक्षित होतं हे त्याचं प्रपोज करणं, पण मी तर नाही म्हटले त्याला. माझ्या टाईपचा नाही ग तो. आणि मला माहीत नाही का ग तो तुला किती आवडतो ते. माझं उत्तर ऐकून कसलं तोंड झालं होतं माहीत आहे का त्याचं. पूजाने जाणीवपूर्वक हे सर्व मेघनाला सांगताना आपल्या चेहऱ्यावरती खट्याळपणाचे भाव आणले होते. आणि त्याचा व्हायचा तो परिणाम मेघनावर झाला. तिच्यासमोर नीरवचा बिचारा चेहरा येऊ लागला होता. प्रेमात ठुकरावलेल्या नीरवबद्दल तिच्या मनात अजूनच सहानुभूती वाटू लागली. कसं ना, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना आपल्या मनात त्याला आपलंसं करून घेण्याची सुप्त इच्छा असते. त्याच व्यक्तीने मग आपल्याला कळत नकळत दिलेला त्रासही क्षुल्लक वाटू लागतो. आणि त्यापुढेही जाऊन त्या व्यक्तीला इतर कोणी दिलेला त्रास मात्र आपल्याला जाणवू लागतो. प्रेमाच्या परिभाषेत ही बाब प्रकर्षाने येते. नकळत नीरवने आपल्याला नकार दिलाय. पूजाकडून प्रेमात मिळालेल्या नकाराने नीरवची अवस्थाही माझ्यासारखी नको व्हायला. मेघनाच्या मनात राहून राहून हेच विचार येत होते. नीरव आपल्यापासून लांब जातोय हे दिसत असूनही त्याला होऊ शकणाऱ्या प्रेमभंगाच्या वेदना मेघनाला जाणवू लागल्या होत्या. काय ग, कुठे हरवलीस? पूजाच्या प्रश्नानं मेघना भानावर आली. नाही ग, असंच थोडं. मेघनाचं प्रत्युत्तर. ऐक ना, उद्या संध्याकाळी येणार आहेस ना माझ्या घरी? माझा वाढदिवस आहे. आपल्या शाळेतली बरेचशी मुलं येणार आहेत. पूजाने अगदी हट्टानेच मेघनाला यायला सांगितले. सगळे येणार आहेत तर येईनच मी. घरी सांगेन तसं. पण किती वाजता? मेघनाने विचारले. एक काम कर, 7 वाजता तू सुबोधच्या घराजवळ येऊन थांब. मी येते तुम्हाला घ्यायला. पूजाच्या वाढदिवसाला बोलवण्यामागचा मतितार्थ मेघनाने चटकन ओळखला. पण तसं न दाखवता तिनं यायचं कबूल केलं. मेघनानंही इकडे आपला वेगळाच प्लॅन आखला. तिला माहीत होतं की पूजा आपल्याला सुबोधविषयीच समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही मेघना सुबोधच्या घरी येण्यासाठी तयार झाली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास मेघना नीरवच्या दरवाजात उभी होती. नीरव, चल, आपल्याला लवकर निघायचं आहे. मेघना. अगं, पण कुणीकडे? नीरवने विचारले. नाही सांगितले तर येणार नाहीस का तू? माझ्यावर विश्वास नाही का तुला? जराशा रागातच मेघनाने उत्तर दिले. ठीक आहे बाबा, चिडू नकोस. असं बोलून नीरव चप्पल घालून निघू लागला. दोघेही एकमेकांशी न बोलताच चालत होते. खरं तर बोलण्यासारखं खूप काही होतं दोघांकडे, पण शब्द ओठांची साथ देत नव्हते. ज्युनियर KG पासूनची मैत्री, तेव्हा तर मैत्री काय असते हेही त्यांना माहीत नव्हतं. तरी त्यांनी एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी अजूनही लक्षात होत्या त्यांच्या. तिच्या मनावर तर याचंच अधिराज्य होतं अगदी अगोदरपासून.
मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे तिलाच कळलं नव्हतं. आणि आता तर ते प्रेम इतकं परिपक्व झालेलं की स्वार्थ, ईर्ष्या या पलीकडे जाऊन समजू लागलं होतं. 7 वाजायच्या सुमारास दोघेही सुबोधच्या घराजवळ पोहोचले. तिथे अगोदरच उपस्थित असलेल्या पूजाने नीरवच्याही येण्यावर आश्चर्य व्यक्त केले. कुठल्याही विषयाला मग गोल गोल न फिरवता मेघनाने सर्वांसमक्ष थेट मुद्द्यालाच हात घातला. पूजा, मला माहीत आहे तू फक्त तुझ्या वाढदिवसानिमित्त मला इथं नाही बोलवलेलं, मेघना शांतपणे म्हणाली. समोर उभे असलेले सुबोध आणि नीरव गपचूप ऐकत होते. बरं, तुला जर माहीतच आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे मेघना? आज ही गोष्ट आपण क्लिअरच करूया. काय कमी आहे ग सुबोधमध्ये? खरं प्रेम करतो तो तुझ्यावर. तुझ्या इतक्या नकारांनी जर दुसरा कोणी असता तर कधीच बाजूला झाला असता. पूजा अगदी अनुभवी व्यक्तीसारखी मेघनाला समजावत होती. सुबोध डोळ्यात पाणी आणून चुपचाप होणारा प्रकार ऐकत होता. आणि नीरवला समोर फक्त मेघना दिसत होती. नाजूकशी बाहुली. या बाहुलीला आपलं करावं असं खूप मनात आलं त्याच्या. किती छान होईल ना, आमच्या म्हातारपणी आठवण्यासाठी फक्त आमचं तारुण्यच नसेल तर आमचं निरागस बालपणही असेल. शाळेच्या सुरुवातीपासूनच्या दिवसातलं. आजपर्यंतचा मेघनासोबतचा प्रवास किती छान घडला. तिनं मैत्रीपूर्वक दिलेली ग्रीटिंग्स अजूनही माझ्या कपाटात आहेत. कसं कधीच मनात नाही आलं माझ्या की आमचं नातं मैत्री पलीकडचं आहे, की मनात अगोदरपासूनच तिला गृहीत धरलं होतं. असो, आता तरी व्यक्त व्हावं तिच्यापुढे. नीरव मनातले विचार थांबवत पूजा आणि मेघनाचं संभाषण ऐकू लागला. पूजाने जमेल त्या तऱ्हेने मेघनाला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. जोडीला सुबोधनेही आपलं मन मोकळं केलं होतं. तो त्याच्या विचारांवर ठाम होता. सर्व ऐकून मेघनाच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटत होतं की ती सुद्धा सहमत होत आहे त्यांच्याशी. बघ मेघना, प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो. पूजाने आपल्याकडून शेवटचं सांगितलं. खरंच पूजा, तू म्हणतेस ते खरंच आहे. मला पटलंय तुझं म्हणणं. आणि सुबोधचं माझ्यावरचं प्रेमसुद्धा. मेघना उत्तरली. मेघनाचं उत्तर ऐकून नीरवच्या काळजात धस्स झालं. ते शब्द हृदयाची चीरफाड करायला पुरेसे होते. नीरव डोळ्यात येणारी आसवत थांबवण्याचा वायफळ प्रयत्न करू लागला. सुदैवाने ते तिघं आपल्या चर्चेमध्येच व्यस्त होते. त्यामुळे आसवं पुसताना त्याला कोणी पाहू शकलं नाही. मेघना पुढं बोलू लागली. सुबोध, माझा होकार तू अगदी या क्षणापासून समजू शकतोस, पण तरीही मला थोडा वेळ दे. सध्याची माझ्या मनाची परिस्थिती तितकीशी चांगली नाही. तुला अगदी हवा तितका वेळ घे. मी तसंही तुझी वाट पाहतच आहे. आणि तुझ्यावर कसलाही दबाव टाकून मला हे प्रेम नाही मिळवायचं. अगं, तुला पाहता क्षणीच तुझ्या प्रेमात पडलेला मी. फक्त तू भेटशील या एका आशेवरच आहे, सुबोध म्हणाला. सुबोधच्या उत्तरानं जितकी मेघना खुश झाली तितकाच नीरव गोंधळून गेला. साला सुबोध एकदा जरी काही चुकीचं बोलला असता तर प्रश्नच मिटला असता. पण हा प्रत्येक वेळी मेघनाच्या विषयात सेंटी होतोय. म्हणजे नक्कीच हा तिच्या प्रेमात वेडा झालाय. मित्र की प्रेम, या द्विधा मनस्थितीत अडकलेला नीरव कोणत्याही एका मतावर ठाम होत नव्हता.
दोलायमान स्थितीतलं पारडं प्रत्येकाच्या नवनव्या खुलाशानुसार कधी मित्राकडं तर कधी प्रेमाकडं झुकत होतं. ओके, ठीक आहे मग, थँक्स, असे बोलून मेघना पूजाकडे वळली. पूजा, प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो, खरं ना? मेघनाने विचारलं. हो, अगदी खरं. मी खूप खुश आहे. शेवटी तू आणि सुबोध एकत्र आलात, पूजा म्हणाली. मग नीरवबद्दल काय विचार आहे तुझा? मेघनाने विचारले. मघापासूनच्या चर्चासत्रात या एका प्रश्नाने भयान शांतता पसरली. मेघनाचा डाव नीरवच्या लक्षात आला आणि जराही वेळ न दवडता त्याचा हात पूजाच्या हातात गेला. ही कृती नीरवने जाणून केली की नकळत एक प्रतिक्रिया म्हणून घडली, हे खुद्द नीरवला कधीच कळाले नाही. पूजा ही पुरती बावरली आणि सुबोधला यांचं नेमकं काय चाललंय हेच उमगत नव्हतं. माझ्याबद्दल काय विचार असणार आहे हिचा? आम्ही तर अगोदरच एंगेज आहोत. नीरव चेहऱ्यावर हास्य आणत आणि पूजाचा हात हलकासा दाबत म्हणाला. हो ना, मी ना काल संध्याकाळीच नीरवला भेटून होकार कळवला. राहुलच नाही ग बाई मला. शेवटी प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो, हो ना? पूजाने अडखळत कसंबसं वेळ मारायचं काम केलं. या तिच्या स्पष्टीकरणावर चौघेही हसू लागले. चला घरी निघू आता. अगं पूजा, तुझा वाढदिवस? मेघनानं पटकन आठवल्यासरशी विचारलं. वाढदिवस? ते काय असतं? असं म्हणत पूजा हसू लागली. तशी सुबोधनेही तिला साथ दिली. खोटारडे, पाप लागेल तुला, खोट्या रागात मेघना म्हणाली. अरे, किसी को उसका प्यार मिला के देना पुण्य का काम होता है. पूजानेही लवगुरूच्या थाटात आपल्या कामगिरीचं कौतुक करून घेतलं. साधारण 1 तासाच्या चर्चासत्राला पूर्णविराम लावून चौघे निघाले. मेघनाला सोडायला सुबोध सोबत गेला होता. इकडे पूजा आणि नीरव हळूहळू चालत होते. पूजाचं घर जवळच होतं. बोलता बोलता पूजाने नीरवच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. नीरवनेही पूजाचे अगदी परवाच्या भेटीपासून ते आत्तापर्यंतच्या तिच्या ॲक्टिंगबद्दल आभार मानले. नीरवचं पूजाला प्रपोज करणं, तिचा नकार, शाळेतला बोभाटा, हे सर्व त्यांच्यात अगोदरच ठरलं होतं. पण मेघना थोडी स्मार्ट निघाल्यामुळे त्या नकाराला ऐन वेळेस होकारात बदलावं लागलं होतं. नीरव, आता पुढे काय आणि किती दिवस? पूजाने विचारले. 10वी संपायला 4च महिने उरलेत. तोवर हे नाटक करू. नंतर आपल्या वाटा वेगळ्याच होतील ना. तोपर्यंत त्यांचंही प्रेम फुलेल. नीरवचं बोलणं संपता संपता दोघेही हसू लागले. अगं पूजा, आपली वाट आत्ताच वेगळी झाली की ग? पूजाच्या घराकडे बोट दाखवत नीरव म्हणाला. हो ना, चल बाय, थँक्स, पूजा म्हणाली. बाय, थँक्यू, नीरव उत्तरला. पूजाला सोडून निघालेल्या नीरवची पावलं आता झपाझप पडू लागली. कसलंसं ओझं मनावर असल्यासारखं, काहीतरी हक्काचं हरवल्यासारखं. रस्त्यावर दिसणारे माणसांचे चेहरे काहीसे उर्मट, काहीसे त्रासिक दिसत होते. कुत्रेही एकमेकांवर भुंकत राग व्यक्त करत होते. मनातलं दुःख सभोवतालच्या सर्वच नजाऱ्यावर हावी होऊ लागलेलं. रात्रीच्या अंधारातलं टपोरं चांदणं आज तितकंसं खास दिसत नव्हतं. आकाशातला चंद्र स्पष्ट दिसत होता, पण त्याचा चंद्र
त्याचा चंद्र दुसऱ्या कोणाबरोबर तरी होता. हो, झालं प्रेम तिच्यावरती, पण तिचं आपल्यावरचं प्रेम कळाल्यानंतर. मित्र तर अगोदरपासूनच तिच्यावर प्रेम करत होता. परिस्थिती सगळी कळून वळलीही होती, पण तरीही धाडस झालं नाही त्याचं मित्राच्या स्वप्नाआड यायचं. तिलाही दुखावणं सपशेल चुकीचंच होतं, पण उद्या मैत्री की प्रेम या प्रश्नाला उत्तर देताना जगातलं सर्वात सुंदर नातं जपायचं होतं. त्याचं शाळेतलं पहिलं प्रेम सुरू होण्याआधीच संपलं. क्रमशः